नागपूर जिल्ह्यातील अरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कोंदामेंढी येथे सूर नदीकाठी नर्सरीत झाडाझुडपात अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून 2,19,150 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। गस्तीदरम्यान मिळालेल्या माहितीवरून अरोली पोलिसांनी नमूद ठिकाणी धाड टाकली असता आरोपी सुधीर ढालबा ढोबरे, उमेश सूर्यभान कोटरुगे, विष्णू कवडू माहुर्ले, प्रशांत रामू मांडाळे, भूमेश सुभाष मसराम सर्व कोंदामेंढी येथील रहिवासी असून अनिल मोहन मोहने राहणार वाघबोडी यांना पोलिसांनी अटक केली आहे। तर संदीप नंदलाल कुंभरे, फिरोज पठाण, दिनेश बावनकुळे हे तिघेही राहणार कोंदामेंढी हे फरार झाले आहेत। हे सर्व पैशाची बाजी लावून हारजिताचा खेळ खेळताना पोलिसांना आढळून आले आहे। पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून रोख 3,900 रुपये, 5 दुचाकी असा एकूण 2,19,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंद केला। ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनात अरोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर, पोलीस उपनिरीक्षक सुशील कुमार सोनवणे, पोलीस हवालदार संदीप बाजनघाटे, श्याम पोकड़े, राकेश राऊत, विक्की कोथरे, मनीष सुखदेवे, नितेश देवांगण सपाटे, सचिन गेडाम यांनी केली आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता अजय मेहरगोळे, रामटेक।